नमस्कार मंडळी, मनीषा अँड फॅमिलीवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे माशांची रेसिपी. ही आहे सुरमई, ही आहे कोळंबी, ही आहे मांदेली. हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हा फिश साठी तळण्यासाठी रवा आणि पीठ आहे. त्यात मीठ आणि मिरची टाकलेली आणि हा मच्छी फ्राय मसाला आहे. हे सगळं मिक्स करून मी आज मच्छी तळणार आहे. बघा, तुम्हाला दाखवते मच्छी कशी. आणि हो, याला एक लिंबाचा रस पिळलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट सगळ्यांना लावून ठेवलेली. मांदेलीला पण तसंच केलेलं आहे, लिंबू पिळून आलं लसूण पेस्ट लावलेली आणि मांदेलीला पण आलं लसूण पेस्ट आणि लिंबू पिळून. हे बघा, तव्यावर तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी आणि या कढईत पण तेल टाकलेलं या कढईत पण तेल टाकलेलं आहे कोळंबी तळण्यासाठी. आणि हा सगळा मसाला आता मीठ वगैरे मिरची टाकून मिक्स करून घेते. सगळा मसाला लावून घेते. सुरमई घेतलेली आहे, त्या सुरमईला मी सगळं हा मसाला केलेला आहे तयार, तो लावून घेतलाय. आणि आता मी तिला झटकून घ्यायची, पण म्हणजे त्यात जास्त मसाला रवा वगैरे असतो पेस्ट निघून जातो. आणि बघा, मग अशी तळायला टाकते मी. टाकताना हळूच टाकत, तेल तापलेलं असतं तर उडायची भीती असते. थोडे सरकून टाकते, अजून एक बसेल त्याच्यामध्ये. हे तव्यावर टाकलेले मी तळायला, तर गॅसने मी थोडा मीडियम आणि स्लोच ठेवा आणि स्लो गॅसवरच तळायचे, म्हणजे ते कुरकुरीत आणि छान होतात. आणि मच्छी जळत पण नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित तळल्या. आता ही कोळंबी पण मसाल्यामध्ये टाकलेली आहे, तिला छान मसाला लावून घेते. आणि इथे कढईत तेल ठेवलेले आहे, कढईत मी तळायला टाकते. ती डायरेक्ट तळून घेणार, त्याच्यामुळे ती खूप छान कुरकुरीत आणि कडक होणार. म्हणून मी डायरेक्ट तिला डीप फ्राय करते. आपले भजे कसं तळतो त्या पलटताना डबल चटणी घ्यायची आणि हळूच पलटी मारायची, म्हणजे तेल उडणार नाही. हे बघा मी दाखवते तुम्हाला कशी पलटी मारायची. असं धरायचं आणि हळूच पलटी मारायची. हे बघा किती छान तळली, बघा कुरकुरीत एकदम. हे बघा, आता मासे झालेले आहे, सुरमई एकदम क्रिस्पी झालेली आहे, कोळंबी पण छान झालेली आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.